नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व छान असाल आणि मी सुद्धा एकदम मस्त खुशमध्ये आहे. आता मला सांगा की मला ना बरेचदा कमेंटमध्ये किंवा असं स्वतःच्या पर्स्पेक्टिव्हने जर विचार केला तर मला नेहमी असं वाटायचं की माझी स्किन ड्राय आहे, तर मला कोणते प्रोडक्ट वापरले पाहिजे जेणेकरून असतं ना की खूप ड्राय होतं, असं खेचल्यासारखं होऊन जातं आणि चुकीचे जर प्रोडक्ट वापरले तर त्याचा अगदी विरुद्ध उपयोग होतो. म्हणजे काही लगेच जाणवतं की नाही, हा प्रोडक्ट सूट झालेला नाही, पिंपल्स येतात, सर्व काही येतं. त्यामुळे आता मी खूप अनुभव घेतल्यानंतर, भरपूर इन्व्हेस्टमेंट प्रोडक्टमध्ये केल्यानंतर असे काही प्रोडक्ट तुमच्यासाठी आणले की जेन्युअनली ते तुमच्या कोरडी स्किन जर असेल ना त्याच्यासाठी उत्तम आहेत. तर हे सर्व प्रोडक्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आपण सुरुवात एकदम बेसिकपासून करू की ॲक्च्युलीमध्ये कोरडी स्किन कशी ओळखायची किंवा काय असते. आता मी स्वतःच्यानुसार विचार केला तर जेव्हा आंघोळीनंतर तुमची स्किन अशी ड्राय दिसत असेल किंवा खेचल्या जात असेल, होतं आपल्याला स्वतःला जाणवतं, तर तुमची स्किन कोरडी आहे हे सर्वात पहिले आपण समजून घेऊया. आता आता जेव्हा तुम्हाला जाणवलं आहे की तुमची स्किन कोरडी आहे, तर अशा वेळी तुम्ही काय काय स्टेप करायला पाहिजे आणि कोणते प्रोडक्ट अत्यंत छान आहे तुमच्यासाठी. आता पहिली स्टेप, आंघोळीनंतर आता आपल्याला जाणवलं आहे की आपली स्किन कोरडी आहे, तर फर्स्ट स्टेप असते आंघोळी दरम्यानच आपण कोणता फेस वॉश वापरतो ज्याने स्किन आपण ती पुसल्या जाते. एक प्रकारचं फेस वॉश म्हणजे चेहऱ्याला एक्सफोलिएट करणे किंवा वॉश करणे. समजून घ्या की एखाद्या कपड्याला आपण वॉश करतोय तसं आपण आपल्या स्किनला वॉश करतोय. आता धुतल्यानंतर कपडा एकदम कोरडा पडून जातो, तशी स्किनसुद्धा कोरडी पडून जाते. त्यामुळे जर तो फेस वॉश असेल, तो जर वेगळा असेल म्हणजे तुमच्या स्किनला सूट होणारा नसेल, तर तुम्ही विचार करू शकता त्याचा दुरुपयोग किती झालेला असेल, म्हणजे त्याचे उलट परिणाम किती होतील. त्यामुळे तुम्हाला असे फेस वॉश निवडायचे ज्याच्यामध्ये ऑइली कंट्रोलपणा नसेल. आता ऑइली कंट्रोलपणा काय होतं, ऑइली कंट्रोल जेही फेस वॉश असेल, ज्याही गोष्टी असेल, त्या जे आपल्या चेहऱ्यावरती ऑइल सिक्रेशन निर्माण होतं, जे आपोआप नैसर्गिकरित्या होतं, ते पूर्ण बंद करतं. आता मला सांगा, माझा चेहरा कोरडा आहे, ठीक आहे. आता कोरड्या स्किनवरती जर मी तो वापरला तर ऑलरेडी माझ्या स्किनमध्ये ऑइलीपणा येत नाही आणि तो नाही तर तो काहीच येणार नाही, त्यामुळे चेहरा आणखी कोरडा पडेल. त्यावेळी अशा रीतीत तुम्हाला असे फेसवॉश यूज करायचे जे तुमच्या स्किनला सूट होईल. आता मी पर्सनली जे फेसवॉश यूज केले तेच मी तुम्हाला सांगेन. जे मी नाही यूज केले ते मी तुम्हाला नाही सजेस्ट करणार, कारण की त्याचा काय परिणाम होतो हे मलासुद्धा माहिती नाही. तर फर्स्ट आहे, सगळ्यांचे चित्र ना असे स्क्रीनवरती पॉपअप होईल. माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याच्या लिंक आहे, तुम्ही ते अगदी परचेस करू शकता. तर पहिलं आहे डॉट अँड कीचं फेसवॉश येतं जे स्पेशली ड्राय स्किनसाठी बनलेलं आहे. ते तुम्ही वापरू शकता. त्याचा फोटो मी सांगितल्याप्रमाणे पॉपअप होईल, म्हणजे तुम्हाला माहिती पडेल की हां, हे अशा प्रकारचं आहे. किंवा आता रिसेंटली मी तुम्हाला याच्या आधी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितली, फॉक्सटेलचं स्काय ब्ल्यू कलरचे फेसवॉश येतं, ते उत्तमरित्या माझ्या स्किनवरती त्यांनी काम केलं. म्हणजे अगदी जेंटली मी तुम्हाला सांगायचं ना, तर त्यांनी ना एकदम एकदम माइल्डरित्या काम केलं आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याला फेसवॉश त्या वापरताना तो खूप छान प्रकारे काम करतो. म्हणजे एकदम मळ गेलेल्यासारखा अगदी उत्तम फेसवॉश जे काम करायला पाहिजे तो करतो आणि माझ्या स्किनला ड्राय नाही करत, सर्वात महत्त्वाचं. त्यानंतर जर तुम्हाला वापरायचं झालं, बायोडर्माचे जे फेसवॉश आहेत ते सुद्धा उत्तमरित्या, सिम्पलचे फेसवॉश आहे ते सुद्धा कोरड्या स्किनसाठी वेगळं बनलेलं आहे, ड्राय स्किनसाठी. कारण की जेव्हा एखाद्या प्रोडक्टवरती निवडताना मी तुम्हाला सांगते, जेव्हा एखादं प्रोडक्ट तुम्ही निवडता त्यांच्या तिथे लिहिलेलं असतं फॉर ड्राय स्किन, फॉर ऑइली स्किन, नॉर्मल टू ड्राय स्किन, नॉर्मल टू ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन. अशा रीत्या तुम्ही ते प्रोडक्ट, जर तुमची स्किन कोरडी आहे तर तुम्ही ते प्रोडक्ट यूज करायला पाहिजे. तर सर्वात पहिला मी तुम्हाला सांगितलेलं डॉट अँड कीचं, फॉक्सटेलचं, बायोडर्माचं आणि सिम्पलचं, असे जे प्रोडक्ट आहेत ते उत्तमरित्या काम करतात. आणि जर तुम्हाला कोरड्या स्किननी ना, माझं तरी मत आहे की स्क्रब नाही यूज करायला पाहिजे. त्यासाठी इनिसफ्रीचं एक फेसवॉश येतं जे एक्सफ्लोटिंगचं इतकं छानरित्या काम करतं की तुम्हाला स्क्रबची सुद्धा गरज नाही. ते तुम्ही वापरून बघा, ते सुद्धा खूप छानरित्या काम करतं.
आता झालं फेसवॉश. आता दुसरं येतं, आंघोळ झाली, आपण फेसवॉश यूज केलेला, त्यानंतर आल्यानंतर आपल्याला टोनर यूज करायचा आहे. कारण की प्रचंडरित्या जेव्हा कोरडी स्किन असते, ड्रायनेस असतो, फ्लेकीनेस असतो, अत्यंत कोरडेपणा, निस्तेजपणा, मोस्ट ऑफ द जेव्हा तुम्ही बघा, जर तुमची स्किन हायड्रेट आणि जर खूप कोरडी असेल तर तुमची स्किन ना अशी एकदम निस्तेज दिसते, बिमार पडल्यासारखी काळवंटली होऊन जाते. तर टोनर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि आता टोनरमध्ये जर तुम्ही काय यूज करायचं असेल तर मी स्वतः एक अनुभव इथं सांगते, काही प्रोडक्ट जे मला खूप जास्त आवडलेले. मी सध्या रिसेंटली तुम्ही जर टोनरमध्ये झालं तर तुम्ही कामाचं येतं, थोडं महाग येतं, म्हणजे छोटी त्याचे ML ठरलेले आहे, पण ते सुद्धा प्रचंड छानरित्या काम करतं. म्हणजे अत्यंत, म्हणजे कामाचे प्रोडक्ट खूप सुंदर आहे. थोडंसं आयुर्वेदिकमध्ये ते जातं, पण खूप छानरित्या त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर जर तुम्हाला एक कोरियन ब्रँड आहे टोली मुलीची, त्यांचं जे टोनर आहे द बेस्ट टोनर मी आतापर्यंत यूज केलेलं. महाग आहे, पण त्याची बॉटल आता मी तुम्हाला सांगते, मी 3 महिने झाले ती यूज करते आणि अजूनही मला असं वाटतं की 1-1.5 महिन्यात ती आरामशीर जाईल. इतकी ती छान आहे आणि ग्लोईनेस त्याने खूप येतो. मी आधीच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे, ते तुम्ही सुद्धा यूज करू शकता. कोणती तर टोली मुलीची एक बॉटल येते, जे कोरियन स्किन केअर ब्रँड आहे, पण ते खूप छानरित्या त्याने काम केलेलं आहे. तेच तुम्ही यूज करून बघा. फेसवॉश झालेलं, टोनर झालेलं, आता सिरममध्ये आपण जाऊया. उन्हाळ्यामध्ये जर बेस्ट सिरम तुम्हाला यूज करायचं असेल तर हायड्रेटिंग सिरम तुम्ही यूज करायला पाहिजे. हॅलोरोनिक ॲसिड तुम्ही यूज करायला पाहिजे. जर तुम्हाला थोडं ब्राईटनेस आणायचं असेल तर विटॅमिन C तुम्ही यूज करू शकता. हायड्रेशन देणारे जे सिरम असेल ते तुम्ही, तिथे लिहून असतं हायड्रेटिंग सिरम. मी रिसेंटली यूज करते लॉरेल पॅरिसचं एक सिरम आहे, ज्याचा फोटो तुम्हाला दिसेल. आतापर्यंत त्यांनी माझ्या स्किनवरती काय काम केलं, मला ना प्रचंड, माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, तर रेडनेस येतो, ते कमी करायचं काम त्या सिरमने केलेलं. जेव्हा मला पिंपल्स येतात, पिंपल्सनंतर त्याचे मार्क्स होतात, त्याच्यानंतर मी ते यूज केलं तर त्याला कमी करण्याचं काम त्या सिरमने केलं. हे माझे स्वतःचे अनुभव आणि ते मी 1-1.5 महिना झालेला यूज करते आणि प्रचंड हायड्रेटिंग, म्हणजे ते लावल्यानंतर ना स्किनवरती दिसतं की अच्छा ग्लो आणि प्लस एकदम मऊ स्किन टेक्स्चर होऊन जातो, इतकं ते छान सिरम आहे. तुम्ही ते यूज करा जर तुम्हाला यूज करायचं असेल. त्यानंतर जर तुम्ही यूज करू शकत असाल तर तुम्ही कोणतीही मिनॅमिलिस्टचे हायड्रेटिंग सिरम आहे, प्रचंडरित्या छान काम करतात, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. प्रत्येकाच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राहील. आता फेसवॉश झालेलं, टोनर झालेलं, सिरम झालेलं आणि मोस्ट यूजफुल प्रोडक्ट आणि इम्पॉर्टंट प्रोडक्टमध्ये मॉइश्चरायझर. यामध्ये जर तुम्ही चूक केली ना, तुमची स्किनला खराब होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, जर तुम्ही मॉइश्चरायझर योग्यरित्या वापरला नाही. आता कोणतं मॉइश्चरायझर वापरायचं, फर्स्टली तुम्ही लक्षात ठेवायचं, कोणतंही मॉइश्चरायझर ते डर्मोलॉजिकली टेस्टेड असलं पाहिजे. कोणतंही मॉइश्चरायझर नॉन कॉमेडोजेनिक असलं पाहिजे, त्याच्या अल्कोहोल फ्री असलं पाहिजे, फ्रेग्रन्स फ्री असलं पाहिजे, असे मॉइश्चरायझर तुम्हाला निवडायचे. आता त्याच्यामध्ये उत्तमरित्या काम केलेलं मी तुम्हाला सांगितलं आहे की आता उन्हाळ्यामध्ये वॉटरी बेस मॉइश्चरायझर वापरायचं. वॉटरी बेस म्हणजे त्याची जी घनता असते ती एकदम वॉटरी बेस असते, म्हणजे असं पाण्यासारखं. काही असतं जे एक हातावर ठेवलं ते तिकडे तिकडे पसरत नाही, ते झालं क्रीमी बेस. आणि वॉटरी बेस म्हणजे ते स्लिप होतं, ते झालं वॉटरी बेस. तर वॉटरी बेसमध्ये मला आवडलेलं PSCचं ॲक्वा ब्लास्ट आहे. महाग आहे, ज्यांना परवडत असेल ते हे वापरू शकतात, त्यांना नाही आता ते परवडत, म्हणजे एकदम ज्यांचे बजेट एकदम हाय जातो आहे त्यासाठी मी तेही तुम्हाला सजेस्ट करेल. थोडं थांबा. झालं PSCचं ॲक्वा ब्लास्ट आहे, ते तुम्ही वापरू शकता. कोणी त्याची रेंज ना 800पर्यंतची काही आहे, परंतु खूप छान येते, एकदम वॉटरी बेस आहे. ज्यांना ही गोष्ट नाही अफोर्डेबल आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगते सिम्पलचं मॉइश्चरायझर येतं, जे आय थिंक पांढऱ्या कलरच्या बॉटलमध्ये आहे. त्याची पण जी घनता ती एकदम वॉटरी आहे, खूप बेस्टरित्या काम करतं. जर ड्राय स्किन असेल तर त्याच्यावर लिहिलेलं आहे ना ड्राय स्किनसाठी आहे म्हणून, ते तुम्ही यूज करू शकता. त्याची लेवल
400-300 पर्यंत आहे आणि खूप दिवस चालणारे ML भरपूर आहे त्यांचे. त्याच्यानंतर मी रिसेंटली फेस शॉपचं आहे, फेस शॉपचं मॉइश्चरायझर आहे जे मी 3 महिने झाले यूज करते. खूप कमी प्रोडक्ट घ्यावं लागतं पण तो खूप हायड्रेटिंगपणा देतं. वॉटरी बेस आहे, ते सुद्धा खूप छानरित्या काम करतं. त्यानंतर त्याची रेंज आहे ती 600 पर्यंतची आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही मग महाग प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करू शकता जर तुम्हाला अफोर्डेबल असेल तर. नाहीतर सिम्पलचं खूप छान आहे. ॲक्वालॉजिकाचे ना हायड्रेटिंग आणि प्लस ड्राय स्किनचे मॉइश्चरायझर खूप छान आहे. म्हणजे क्रीमी बेस त्यांच्यामध्ये खूप कमी बनलेलं आहे. त्यांचे खूप जास्त जे प्रोडक्ट आहे ना ते वॉटरी टेक्स्चरमध्ये आहे, जे ड्राय स्किनला खूप छानरित्या काम करतं. तुम्ही ते यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला सांगितलेले ॲक्वालॉजिकाचं, PSCचं, बायोडर्मा तुम्ही यूज करू शकता, सिम्पल तुम्ही यूज करू शकता. यांचे जे मॉइश्चरायझर आहे वॉटरी बेस, तिथे लिहिलेलं असतं वॉटरी बेस, तिथे लिहिलेलं असतं फॉर ड्राय स्किन. अशा रीत्या तुम्ही निवडू शकता. मी जेही सांगते ना त्याची स्क्रीनवरती पॉपअप येईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक राहील, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही की ॲक्च्युली तुम्हाला कोणते प्रोडक्ट निवडायचे. त्यानंतर येतं सनस्क्रीन. आता सनस्क्रीन ड्राय स्किनसाठी असो, ऑइली स्किन असो, कोणती स्किन असो, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सनस्क्रीन नाही लावली ना, म्हणजे ही गोष्ट अत्यंत खरंच लक्षात ठेवा, जर तुम्ही सनस्क्रीन नाही लावली तुमचा चेहरा काळवटपणा जाणवेल. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगते या क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे असो किंवा अनुभव असलेल्यामुळे असो, जेव्हा एकदा जर तुमची स्किन काळवट झाली ना त्याला पूर्ववत करण्यासाठी खूप काळ लागतो. म्हणजे खूप वेळ लागतो त्या गोष्टीला दुरुस्त करण्यासाठी. कारण की एका दमाने तर त्या गोष्टी होत नाही, तसंच एका दमाने त्या गोष्टी जाणारसुद्धा नाही. त्यामुळे सनस्क्रीन लावा आणि सनस्क्रीन चांगल्यारीत्या लावा. म्हणजे मी आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं की सनस्क्रीन कसा निवडायचा, व्हिडिओचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल आणि तुम्ही ती माझ्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा बघू शकता. ज्याच्यामध्ये PA+4 असेल ते सनस्क्रीन घ्यायचे, ज्याच्यामध्ये SPF 40, 45, 50 अशी रेंज असेल ते सनस्क्रीन खूप बेस्ट आहे. आता याच्यामध्ये सुद्धा वॉटरी बेस सनस्क्रीन आहे. आता कोणते तर डॉट अँड कीचं येल्लो कलरची बॉटलमधलं एक सनस्क्रीन आहे जे प्रचंड छान आहे. म्हणजे त्याला टाकल्यानंतर ते असलं स्लीप होतं, इतकं ते वॉटरी बेस आहे. लावल्यानंतर ना व्हाईट कास्ट नाही देत, कारण की मला व्हाईट कास्टवाले सनस्क्रीन नाही आवडत. तुम्ही ते यूज करू शकता. कोरड्या स्किनसाठी खूप छानरित्या काम करतं. आणखी जर तुम्हाला सनस्क्रीन यूज करायचे आहे तर डर्माचं मला फक्त सनस्क्रीन आवडतं आणि डर्माचं सनस्क्रीनमध्ये येलो कलरचीच बॉटल आहे ती आणि ते पण खूप छानरित्या काम करतं. त्याचा ना टेक्स्चर थोडा वॉटरी नाही आहे पण एकदम क्रीमी बेससुद्धा नाही आहे, मीडियम रेंजमध्ये तो येतो आणि खूप छानरित्या काम करतो. म्हणजे तुम्ही एकदा लावून बघा, व्हाईट कास्ट तो सुद्धा देत नाही आणि अत्यंत छान लावल्यानंतर ना तो स्वतःचा पण ग्लो देतो. तसं डॉट अँड कीचं पण सनस्क्रीन लावलं ना तर ग्लो देतो. रिसेंटली हे 2 सनस्क्रीन मी अल्टरनेट डे किंवा जे मिळेल ते यूज केले. त्यामुळे हे सनस्क्रीन तुम्ही आताच्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कोरड्या स्किनवरती यूज करू शकता. आणि आता जर तुम्हाला हायड्रेटिंग कोणतं घरगुती उपाय हवे असेल किंवा काय तर तुम्ही ना मास्कचा वापर करू शकता. मी मास्कसाठी काय करते, जर आपले बटाट्याचे एकदम किसून घ्यायचं, बटाटा किसल्यानंतर त्याचं पाणी ड्रेन करायचं. ड्रेन केल्यानंतर एखादा कापड जो असेल ना एकदम ट्रान्सपरंट टिश्यू पेपरमध्ये, तो जो फेशियल टिश्यू पेपर वापरला जाते त्याला त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये एकदम छान पिळून एकदम डीप करून 5 मिनिटं ठेवायचं. ते पूर्ण पाणी शोषून घेतं आणि तो स्किनवरती ठेवायचा. माझ्यावर विश्वास ठेवा, इतकं छान मास्क तुम्हाला कुठेही सापडणार नाही. म्हणजे मी खूप वेळा तर मी असे मास्क वापरले, म्हणजे तुम्ही बटाटा यूज करू शकता, तुम्ही टोमॅटो यूज करू शकता, भाजीपालाच तुम्ही यूज करू शकता. फक्त काय करायचं, मार्केटमध्ये जा आणि फेशियल टिश्यू मागा जे नरम कापड्यामध्ये, जे आपण टिश्यू नॉर्मली वापरतो ना पुसण्यासाठी, तो नाही, एकदम नरम कापड्यामध्ये येतो. त्याला डीप करा, चेहऱ्याच्या आकाराचं गोलरित्या तुम्ही कापू शकता. त्याला डीप करा 2 मिनिट, पूर्ण पाणी शोषून घेतो. चेहऱ्यावरती मस्त 15-20 मिनिट ठेवा. हायड्रेशन लेवल खूप वाढलेलं असतं. आणि लास्ट असतं खूप पाणी प्या, जेणेकरून म्हणजे
ॲक्च्युली जेव्हा कोणत्याही डर्मोलॉजिस्टला किंवा तुम्ही कोणत्याही डॉक्टरला व्हिजिट कराल तर तुमच्या वजनानुसार सुद्धा तुम्ही पाणी प्यायला पाहिजे. ज्यांचं वजन 50 ते 60च्या त्याने कमीत कमी 3-4 लिटर तुमचं पाणी तुमच्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. आणि नॉर्मली ही 3 लिटर पाणी सफिशियंट आहे. प्रत्येक स्किननी घेतलं पाहिजे. प्रत्येक बॉडीची असेल ना 3 लिटर पाणी ॲब्झॉर्ब करू शकते इतकी त्याची क्षमता असते. त्यामुळे जितकं तुम्ही पाण्याने उन्हाळ्या सीझनमध्ये पाणी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे अशा गोष्टी होत्या जसं मी तुम्हाला फेसवॉश सांगितलेलं, मी तुम्हाला टोनर, सिरम, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि हे एक मास्क जे बाहेर कोणतेही मास्क घ्यायची गरज नाही, तुम्ही घरी तुमचे मास्क बनवू शकता. आय होप तुम्हाला हे सगळं काही आवडलं असेल. काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगू शकता. आणि मला तुम्ही कोणते आणखी व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत हे सुद्धा सजेस्ट करू शकता. आय होप तुम्हाला हे सगळे व्हिडिओ आवडत असतील. ही सिरीज जे आपण चालू केले ते आवडत असतील तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. आपल्याला फॅमिली खूप वाढवायची आहे. त्यामुळे सर्व काही जितके तुमचे मित्रमंडळी असेल त्यांना शेअर करत राहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.